नमस्कार, पोटोबा महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही थोडीशी तुम्हाला आम्ही गावी आलो आणि गावाकडची भाजी काय असते आणि ती कशी आहे ते दाखवतेय आणि घेवड्याची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। ठीक आहे, आता तुम्ही समोर बघताय की हे आमच्याकडे हे 3 प्रकारचे घेवडा आहे। हा घेवडा आहे, हा काळ्या बियांचा घेवडा आहे, हा पांढऱ्या बियांचा आहे। वांगी पण आम्ही काढून आणलेले आहेत आणि हा जो आहे हा कोवळा घेवडा आहे। तर आता आपण तुम्हाला दाखवते मी तो कसा निवडायचा ते पहिला आणि मग नंतर आपण कृती आणि साहित्य बघूया। हे बघा, इतका कोवळा आहे आणि हा म्हणजे मी मोडतीये घेवड्याच्या शेंगा, तर इतका छान असा फ्रेश वास येतोय घेवड्याचा त्याला। हे बघा, आता आपण साहित्य बघूया घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचं। मी तुम्हाला याच्यामध्ये कशा त्या निवडायच्या वगैरे दाखवल्यात। हे बघा, अशा सगळ्यात पहिला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मी अजून त्या पाण्यात घातल्या नाही, धुवायच्या पाण्यात घालून स्वच्छ। त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते की हे काय काय आहे आपल्याकडे। ही शेंगा आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं आपण त्या बिया पण घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर हे सुकं खोबरं आहे, हे साधारण अर्धी वाटी घ्यायचं खिसून। लसणाच्या 5-6 पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर जिरे घ्यायचे आणि मीठ घ्यायचे आणि फोडणीसाठी हे लाल तिखट, हळद आणि हिंग। सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजी ह्या शेंगा ज्या निवडल्यात आपण त्या स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण काय असतं शेतातल्या असल्या की त्याला जरा चिखल वगैरे लागलेला असतो ना। ताज्या आमच्या शेताच्या काढल्यात त्या, त्यामुळे त्या चांगल्या धुवून घ्यायच्या आणि मग आता हे स्वच्छ धुतल्यानंतर आपण असे चाळणीत काढून थोडंसं निथळायचं पाणी त्याच्यामधलं। आता हे बघा, स्वच्छ धुतले आपण। आता आपण सगळ्यात पहिल्यांदा लसूण, खोबरं, जिरं, मीठ चेचून घ्यायचं। तुम्ही मिक्सरमधून पण घेऊ शकता, मिक्सरमधनं केलं तरी चालतंय। हे सगळं आपण आता खलबत्त्यात घालून हे बघा, आता आपण हे चेचले, बारीक झालेलं आहे। थोडंसं भरडं राहिलं तरी चालतंय, खूप बारीक करायची गरज नाही। तुम्हाला जर खलबत्त्यात करायचं नसेल तर तुम्ही हे बघा, हे असं राहिलं तरी चालतंय। आता आपण कढई ठेवली आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल घालायचं सगळ्यात पहिल्यांदा। अशा भाज्यांना थोडंसं जास्ती तेल घातलं तरी चालतं। तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर कमी घातलं तरी चालेल, पण जास्ती तेल घातलं म्हणजे छान लागतं ते। साधारण आपली अर्धा किलो आहे ती, त्याच्यासाठी एक 5-6 चमचे तेल। हे बघा मी केवढं घातलंय ते। आता तेल तापलेलं आहे। हे बघा, किंचितसा हिंग घालायचा। कळालं आपल्याला तेल तापलंय, बघितलं का। आता हे घालायचे, हे काय का घालायचं, आपण हे छान भाजून घ्यायचं तेलावरती मस्तपैकी। हे बघा, त्या अशा गावरान भाज्या तेलात भाजून घेतल्या ना की त्याची चव आणखीन वाढते। त्यामुळे छान तेलात भाजून घ्यायचं आणि त्याला खूप काही घालत बसायचं नाही। दाण्याचं कूट म्हणा, कांदा म्हणा, त्यांनी घातलं की मग ती चव थोडी कमी होते त्याची। ते ओरिजिनल चवीसाठी फक्त लसूण खोबऱ्याचं मिक्स आणि थोडा आपला लाल आमचा जो कांदा लसूण मसाला आहे तो। तुम्हाला गरम मसाला वगैरे घालायचा असेल तर तो तुम्ही घालू शकता। थोडंसं भाजून घेऊ आपण हे चांगलं, मग बाकीचं पुढची प्रोसेस करू। आता तुम्ही बघू शकता छान शेंगा भाजत आल्यात। आता आपण याच्यामध्ये काय करायचं, लाल तिखट आणि थोडीशी हळद घालायची। हे बघा मी इथे घेतलेलं आहे,
तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला. तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुमच्या तिखट जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. ही आमच्या सासूबाईंची पद्धत आहे करायची. त्या अशा शेतातून भाज्या तोडून लगेचच मस्तपैकी तव्यावर असं करायच्या आणि आम्ही सगळे ते एन्जॉय करायचो भाकरी बरोबर. आता त्या नाही आहेत पण त्याच्या रेसिपीज मागे आहेत आपल्यात, त्या आपण करतोय. थोडंसं एक 5 मिनिटं थोडंसं परतून घ्यायचं आणि मग नंतर खोबरं आणि लसूण घालायचं. आता हे बघा छान आपली चटणी त्याच्यामध्ये भाजली गेलेली आहे. कांदा लसूण मसाला. आता हा पण आहे खोबरं, लसूण, मीठ हे बारीक आणि जिरं हे असं बारीक केलेलं याच्यामध्ये मी आता घालतेय. बस झालं. सगळ्यात सोपी रेसिपी आणि चवीला एकदम छान. त्याच्यामध्ये तुमच्या व्हेरिएशन मध्ये तुम्हाला जर कांदा वगैरे आवडत असेल, टोमॅटो वगैरे तुम्ही घालू शकता, पण त्याची चव जाते. ताजी जर भाजी असेल ना तर अशी केली तर तुम्ही ती जास्त छान होईल. आता आपण झाकण घालतोय आणि 1-2 मिनिटांसाठी ठेवणार आहे आणि मग आपली भाजी रेडी टू सर्व. आता आपण 2 मिनिटं झालेली आहेत. हे बघा वाफ आली आहे आणि आपली झालेली भाजी. एक गोष्ट लक्षात ठेवा की ही भाजी जी आहे ना ही खूप शिजवायची नाही. त्याचा रंग नाही बदलला पाहिजे. तुम्ही बघू शकता का हिरवागार रंग आहे भाजीचा, तो असाच राहिला पाहिजे. हे महत्वाचं आणि मग ती टेस्टला चांगली लागते. आता ही आपली भाजी रेडी टू सर्व. तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता.